नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्लॉगमध्ये। बघू शकता मी किचनमध्ये व्हिडिओ किचनमध्ये स्टार्ट केला आहे, म्हणजे आजचा व्लॉग आपला किचनमध्येच होणार आहे। तर घरात कोण नाही म्हणजे मम्मी गावी गेली आहे, पप्पा कामावर, बहीण कामावर आणि मला सुट्टी होती। तर म्हटलं काहीतरी पराक्रम करूया म्हटलं, आणि असे पराक्रम घरात कोण नसतानाच करायला आवडतात। मग अशी मार्केटमधनं जाऊन चिकन वगैरे आणलं, सगळं सामान वगैरे घेतलं। मी म्हटलं आज चिकन बनवूया, घरात कोण नाही आहे तर बघूया, ट्राय करून बघूया कसं होतं वगैरे। तर सामान वगैरे आणलं आणि मॅरिनेट वगैरे सगळं करून ठेवलं आहे। व्हिडिओ खरं तर बनवणार नव्हतो, पण अचानक असं आठवलं की अरे एक ब्लॉग पण होऊन जाईल, म्हणून व्हिडिओ स्टार्ट केला आहे। दाखवतो मी मॅरिनेट केलेलं। कांदा टॅमॅटो कापून ठेवला आहे, कोथिंबीर अजून कापायची आहे। इकडे सुक्का चिकनसाठी मॅरिनेट केलेलं आणि हे फ्राय करण्यासाठी मॅरिनेट करून ठेवलं आहे। आधी सुक्का चिकन बनवून घेतो आणि हे रात्री बनवेन, कीर्ती आल्यावर फ्राय करीन। तर फोन जरा स्टँडला वगैरे लावतो आणि गोप्रोचा पण सेटअप केला आहे। सेटअप वगैरे करून आपण सुक्का चिकन बनवायला स्टार्ट करू। फोनला लावायला स्टँड पण आहे। तेल टाकले, तेल गरम होईपर्यंत थांबलं। तेल गरम झालं की कांदा आणि टॅमॅटो टाकून घेतो। उघडली आहे। मसाला टाकून घेऊया, चिकन मसाला।
लाल मसाला आहे. गरम मसाला, हा घरातला मसाला आहे. मीठ थोडंसंच टाकलंय, कमी पडलं तर नंतर टाकू. आता चिकन टाकून घेऊया. आता उकळायला ठेवूया, म्हणजे थोडी ग्रेव्ही तयार होईल, पाणी आटून. झाकण ठेवलेलं मी थोड्या वेळासाठी, वरती पाणी टाकून थोडं काढून बघितलं. आणि चुलीमध्ये गेलो. हे घालतो खूप छान केला होतो. पण केलं आपल्या पण केलं. चिकन वगैरे बनवून झालं आहे. इथे कालच्या चपात्या होत्या म्हणून बनवलं नाही चपात्या. आधी ह्याच चपात्या संपवूया, आहे त्या इथे गरम करायला घेतलं आहे. चिकन फ्राय केलं आहे आणि इकडे चिकन सुका बनवलं आहे. आणि इकडे पप्पांसाठी राईस बनवलेला, पुलाव, कारण ते चिकन खाणार नाही. बघूया, कीर्तीला आपण टेस्ट करायला देऊया. कीर्ती रिव्ह्यू देईल याचा. कीर्ती आपल्याला रिव्ह्यू देईल कसा झालाय. कीर्तीला आवडलं म्हणजे प्रश्नच नाही. Look and feel infallible all day. Infallible setting mist by L'Oreal Paris. You're worth it. खोबरं नाही टाकलंय फक्त त्यात. फक्त खोबरं नाही टाकलं त्यात, बिना खोबऱ्याचा केलं. त्यासोबतच व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर आज आपण निघणार इथून आणि ते सुकळे पण प्लॅन आहे. तर चालेल सगळं पॅकिंग होती, आता फक्त निघायचं.
बस शिकलंय का आतून? 400 रुपीज बाकी आहे एक्स्ट्रा ते आतून हे झालंय? ऍक्च्युली कमी आलं का बाई कीर्ती कधीच खोटं बोलत नाही. तर ते थोडंसं जर रिव्ह्यू घ्यायचा असेल तर कीर्तीकडनं घ्यायचा कधी पण. पण ड्रायव्हिंग मध्ये हॉटेल झालं जेवण. आणि आपण कुठून जायचंय एकच रोड आहे जाण्यासाठी तो मिसिंग लिंक वाला आणि तिथं आपलं मिसिंग लिंक वरनं जायचं होतं.